नमस्कार मंडळी, माझं नाव कपाळे ओंकार आहे. आज आपण निकॉन कंपनीचा कूलफ्लिक्स L29 मॉडेल कॅमेरा घेतला आहे, जो की 7 जानेवारी 2014 ला लॉन्च केला होता आणि बेस्ट आहे. छोटा आहे, ब्लॉगिंग साठी सुद्धा उपयोगी पडणारा आहे. घरामध्ये एखादी छोटे फंक्शन वगैरे असले त्याच्या सुद्धा कामाला येणारा कॅमेरा आहे. तर आपण याची अनबॉक्सिंग करूया, तर सोबत राहा. त्याच्यामध्ये असे काही येतात जे की डॉक्युमेंट असतात. पूर्ण इंट्रोडक्शन असते, याच्यामध्ये माहिती असते, तुम्ही हे वाचू शकता. भरपूर आहे, आपण याच्यामध्ये नाही घेऊ शकत. तर नेक्स्ट याच्यामध्ये जाऊ आपण. वॉरंटी कार्ड असतं. हा असा आहे, बेस्ट आहे. याच्यात भरपूर व्हरायटी येतात, म्हणजे कलर देखील लाल येतात, ब्लॅक येतात, व्हाईट मध्ये येतं. व्हाईट म्हणजे पूर्ण व्हाईट नाही येत. बेस्ट आहे, छान आहे, म्हणजे असे हातात पकडण्यासारखं सुद्धा आहे. कुठं पण ट्रॅव्हलिंग करू शकतो. बेस्ट आहे. बाकी याच्यासोबत एक चार्जर असतो, जे की चार्जेबल चार्जर आहे. म्हणजे जसं आपल्याला दुसरं सेल वगैरे घ्यायची गरज नाही, याच्यासोबत 2 ऑलरेडी सेल येतात. चार्जेबल जे असतं ना, त्याच्यामध्ये 4 वाले पण येतात. तर आपण 2चं याच्यासोबत आलेला आहे. आणि कॅमिलियन कंपनीचा कॅमिली बॅटरी चार्जर AA वाला आहे. AAA ला याला चान्स नाहीये, कारण 2च हे आहे त्याच्यामध्ये लावण्यासाठी, 2 साठीच आहे. त्याच्यामध्ये पण मित्रांनो प्लस आणि मायनस लावायचे. प्लस आणि प्लस दोन्ही पण प्लस लावू शकता. प्लस मायनस तुम्ही कॅमेरामध्ये लावू शकता. हे असं लावल्यानंतर तुम्ही स्विच चालू केला तर इथे 2 हेडलाईट लागणार, रेड कलरचे. ते चार्जिंग सुरू होणार. करायचं जे आहे ना, एक स्पेसिफिक टाइम असतो, जे की ज्या चार्जरच्या इंट्रोडक्शन मध्ये दिलेला आहे. जे की आता AA झालं, 2000 mAh ची बॅटरी असते, 1600 mAh ची असते, 1800 असते, 1000 असते. आपली 2100च्या जवळपासची आहे, जे की 16 आवर दाखवलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक रात्र आणि बाकीचे 2-3 घंटे तुम्हाला लावा लागणार, 4-5 घंटे तेव्हा कुठे म्हणजे आपले व्यवस्थित चालेल. तर बघूयात आणि बाकीच्या वस्तू, भरपूर गोष्टी आहेत मध्ये सांगण्यासारख्या. असे सेल देतात AA वाले, जे की इमर्जन्सी समजा त्याच्यामध्ये चार्जिंग वगैरे त्याच्यात नसली तर तुम्ही हे यूज करू शकता. आणि मला नाही वाटत ते जास्त वेळ टिकू शकतं, कारण जे चार्जेबल असतं तेच भरपूर टाइम टिकू शकतं. तो ह्याचा काही उपयोग तेवढा होणार नाही, पण इमर्जन्सीसाठी तुम्ही ठेवू शकता. AA वाले तुम्ही ड्युरासेल वगैरे वापरू शकता. ड्युरासेल इज द बेस्ट. एक कनेक्टर पिन, जी की अशी आहे, ज्याची कुठली सी पण नाही बनवू शकत आपण, खूप छोटी आहे. आणि हे आपण कॅमेराला लावू शकतो. असं तुम्ही कॅमेराला लावू शकता. त्यानंतर आणि हे तुम्ही मोबाईलला कनेक्ट करू शकता, लॅपटॉपला करू शकता. जे की छोटे कनेक्टर पिन भेटते, जे मी घेतलो होतो का तर 50 रुपयाला भेटलो होती मला. तुम्ही ह्याला असं लावू शकता आणि देन तुम्ही हे मोबाईलला तुम्ही असं डायरेक्ट कनेक्ट करू शकता. डायरेक्ट कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे पण तुम्ही व्हिडिओ फोटो वगैरे शूट केला त्याच्यामध्ये तुम्हाला शो करतील. ठीक, चला तर आपण सेल टाकून बघूया, चालू करून बघूया. हे असं ओपन होतं. आणि एक प्लस मित्रांनो राहिलं, ह्याच्यामध्ये आहे 8 GB चे मेमरी कार्ड, जे की विसरून गेलो होतं, मध्ये होतं. 8 GB चे मेमरी कार्ड आहे. ह्या प्रकारे तुम्ही याला टाकू शकता. असं हे असं बसलं. आणि ह्याच्यात पण एक लॉजिक आहे, प्लस आणि मायनस तुम्ही लावा. दोन्ही पण प्लस नाही लावू शकत. एक लावू शकता प्लस आणि दुसरं लावू शकता मायनस.